नमस्कार मंडळी, वनराई नर्सरीमध्ये मी शरद मराठे आपले स्वागत करत आहोत. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की नारळाच्या झाडाला खतं कशी द्यावी आणि काय द्यावी. सगळ्यांना नारळ लावण्याची उत्सुकता असते, नारळही लावतात, उत्पन्नही चांगलं हवं असतं, पण खतं कशी द्यावी हे कोणाला माहीत नसतं. माझं मूळ गाव आहे कारवार, म्हणजे कर्नाटकामध्ये, आणि आम्ही आमच्या तिकडे काही ज्या पद्धती डेव्हलप केल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला पहिल्यांदा खड्डे करून काय काय खतं टाकली पाहिजे हे सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला करा म्हणून सांगतो. त्याचं कारण हे आहे की त्याच्यामधला जो बुंधा आहे तो जर बुंधा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला सुरुवातीला, तर काय होतं की झाड सुरुवातीपासून चांगलं बाळबोध वाढलं तर ते भविष्यात तुम्हाला उत्पन्न चांगलं देतं. तर आता त्याच्यानंतर झाडाला काय करावं, तर त्यासाठी आज आम्ही एका झाडाला खतं देण्यासाठी रिंग केलेली आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की त्याप्रमाणे तुम्ही 1 वर्षानंतर काय करावं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत कळेल. तर चला आपण याची बघायला सुरुवात करूया. पहिल्या हे आहेत माझे भाऊजी, हे आमच्या गावाला कारवारला असतात आणि हे नारळाची शेती चांगल्या पद्धतीने करतात. तर मी आज त्यांनाच इकडे बोलवलं आहे की कशा पद्धतीने खतं द्यायची आणि कशी झाडाची चांगली वाढ करायची हे आम्हाला जरा शिकवा म्हणून. तर तुमचं तुम्ही हे द्या, इंट्रोडक्शन द्या. माझं नाव आहे विलास असनोटीकर. मी कारवारमध्ये राहतो, कर्नाटकामध्ये, आणि आपल्याकडे बरीच नारळाची लागवड आहे. त्यामुळे आम्ही असं रिंग करून नारळांना खतं देतात, हे आम्ही तुम्हाला दाखवतो कसं देतात ते. बरं, आता हे तुम्ही किती महिन्याचं झाड आहे आणि त्याला किती फुटाची रुंदी केलेली आहे? आता हे 20 महिन्याचं झाड आहे. बरं, आता ह्याला मी 1 फूट खोल आणि 3 फूट रुंदी ह्याला दिली आहे. बरं, 1 फूट खोल का आणि 3 फूट रुंदी का? कारण काय? कारण म्हणजे आता ह्याचं बुंद वरती आहे, त्यामुळे काय जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही, खाली गेलेली नाही आहे त्यामुळे. आणि 3 फूट रुंदीचं कारण का? म्हणजे काय आहे, त्याला व्यवस्थित पाहिजे तेवढं खत भेटणार आणि आता त्याची मुळं तेवढीच गेलेली आहेत. बरं, म्हणजे ते जास्त खत आपल्याला त्याच्यामध्ये घालता येतं. हां, घालता येतं. आपण जास्त रुंदी त्याची वाढवली आहे. बरं, आता तुम्ही त्याच्यात काय काय खतं टाकायची, कशी टाकतात, कुठल्या पद्धतीची टाकतात? आता रिंग तयार झाल्यानंतर आम्ही ह्याच्यात पालापाचोळा टाकणार. बरं, पालापाचोळा त्याच्यानंतर कुठला पालापाचोळा तुम्ही टाकता? आहे तुमच्याकडे आहे तर तुम्ही टाकून टाकता. आता हे बघा, झाडाचा सुकलेला पत्ता आहे, हो असं टाकून घ्यायचं. म्हणजे आहे ना, आता आमच्याकडे झाडाचा पालापाचोळा गळलेला असतो, तो आम्ही सगळा उचलून आणला आहे. त्याच्यात तुम्हाला असं जाणवेल की आता हा तेवढा कुजलेला नाही आहे, पण हा कुजलेला जर पालापाचोळा जर टाकला तर त्याच्या आतमध्ये गांडूळ तयार होतात आणि ते गांडूळ तयार झाल्यामुळे हे पालापाचोळा खायचं, त्याला कुजवायचं हे चांगल्या पद्धतीने नाही येतं. तर हा आम्ही आमच्याकडे अर्धवट कुजलेला होता तो टाकला, पण ह्याच्यामध्ये तुमच्याकडे अर्धवट कुजलेला नसेल आणि तुमच्याकडे हिरवा पालापाचोळा असेल तो जरी टाकला तरी चालेल, कारण जमिनीमध्ये तो गेला आणि त्याला माती टाकली आणि त्याला आपण कव्हर करून घेतलं तर त्याला मिळाल्यामुळे त्याची कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. हे आता किती प्रमाणात टाकावं विलासभाऊ त्याच्यामध्ये? म्हणजे ह्याला आता कमीत कमी तरी आम्ही एक 20 ते 30 kg टाकला असेल पत्ता, म्हणजे ओला पत्ता. ओला पत्ता. बरं, ठीक आहे. अजून टाकायला पाहिजे काय? म्हणजे आता हे लहान आहे, एवढा बस ह्याला. नंतर काय होतं, वर्षानुवर्षी रिंग केल्यानंतर 1-1 फूट वाढत जाणार रिंग. अच्छा, म्हणजे कुठे वाढवायचं ते? बाहेर साईडला. अच्छा, बुंच्या जी तुम्ही जी संपवलेली आहे ही आहे आता 3 फुटाची. बरोबर. नंतर तुमच्या 2 पायाच्या मध्ये एवढा हे आलं तिथपर्यंत आलं पाहिजे, इथपर्यंत आला पाहिजे. म्हणजे 1 वर्षाला नाही, ह्या वर्षी एवढं केलं आहे 3 फुटाचं. पुढल्या वर्षी 4 फुटाचं करायचं. नंतर मोठं झाड असेल त्याला 6 फूटपर्यंत करायचं. बरं, मग 6 फुटाच्या पण पुढे जायचं की नाही जायचं? नाही, जरूरत नाही. 6 फूट म्हणजे काय आहे, तेवढं आपल्याकडे खत द्यायला पालापाचोळा असत नाही, त्यामुळे जेवढं 6 फुटाचे बस मोठ्या झाडांना. बरोबर. आता बारीक झाडं आहेत, ह्याला 3 फुटाचे बस आहे. आता पुढल्या वर्षी अजून 1 फूट त्याला जास्ती करायचं. बरं, आता हे तुम्ही काय घालत आहेत? हे आता एकदम वाळलेला आणि सुका शेणखत आहे. बरं, म्हणजे काय असतं, ह्याच्यामुळे
किडे भोंग्या किडे काय नाही होणार झाडाला. भोंगे येत नाही. येत नाही. मग आपण ओलं टाकलं तर काय होईल? ओलं टाकलं तर काय आहे, आपला माडाचा शेंडा आहे ना, हा. त्याच्यामध्ये भोंगा तयार होणार. भुंगा तयार होतो, म्हणून त्याच्यासाठी ओलं टाकू नये. ओलं टाकून. बरं, हे कशा पद्धतीने टाकायचं? हे तुम्ही साधारण 1 गमेला घेतलंय, म्हणजे हे 10 किलोचा अंदाज झाला. हां, म्हणजे आता हे 20 महिन्याचं झाड आहे ना, ह्याला 1-2 गमेले ते 3 गमेले टाकले तर बस. आता मी ह्याला 10 kg शेणखत 10 किलोचे आपण 2 घातले, 2 गमेले दिले आहे. म्हणजे 20 kg. आणि हे थोडंसं जे उरलेलं आहे. उरलेलं आहे. बरं, हा इकडे शेण आपला ह्याचा पाला पडलेला आहे आपला सागाचं. हा सागाचा, हा टाकायचा की नाही टाकायचा? हे म्हणजे काय, ह्याला टाकायचं नाही. म्हणजे काय होतं, ह्याच्यामुळे काय, आम्ही नारळाला पाणी देतो, हो. तो पाणी पूर्ण खाऊन घेणार आणि कुजणार पण नाही. म्हणजे आणि हे काय हीट आहे, अच्छा. त्यामुळे म्हणजे काय हीट असल्यामुळे झाडाच्या मुळाला त्रास होणार. त्रास होणार. बरं, ठीक आहे. म्हणजे मग सागाचा पालापाचोळा नाही टाकायचा? नाही टाकायचं. इतर बा कुठलाही कुठलाही टाकला टाका, तरी कुठलाही. बरं, याच्यामध्ये आता मीठ पण टाकायचं असतं. हां, मीठ पण टाकणार. मीठ कशासाठी टाकतो आपण? मीठ म्हणजे काय, मीठ आहे हा वाळवी हा. आणि असं काय आहे ते, हे ह्या माती टाकलं आहे, शेणखत टाकलं आहे, ह्याला पकडून धरणार आणि ओलावा जास्त राहणार ह्याच्यामुळे. बरं, म्हणजे काय, मीठ वाळवी पण येऊ हो, देत नाही हे वाळू पण आणि पाणी पण धरून ठेवतं. पाणी पण धरून त्याच्यात ओलावा राहतो. ओलावा म्हणजे हे मुख्य कारण हे मुख्य कारण आहे. हे किती किलो आपण एक, असं आहे, हे आता लहान झाड आहे, ह्याला 1 ते 2 kg वापरलं तर बस. 1 ते 2 किलो. 2 kg. मोठ्या झाडाला मोठ्यानं 4 ते 5 kg. 4 ते 5. 5 kg. आता ह्याच्यानंतर काय करायचं, आम्ही थोडा हे ठेवलं आहे. हे बघा, हे नारळाची पाती आहेत. बरं म्हणजे काय आहे, ह्याच्यात थोडा चुन्याचा अंश आहे, बरं त्यामुळे वाळवी येणार नाही, पाणी पकडून धरतो आणि खत पण जास्त होतं ह्याचं. बरं. म्हणजे हे चुनाचा अंश असल्यामुळे वाळवी येत नाही वाळवी येत नाही आणि त्याच्यामध्ये हे कुजतं. कुजतं. आणि ते पाणी पण धरून ठेवतं. पाणी पण धरून ठेवतं. बरं. हे साधारण एका झाडाला किती पाती टाकायच्या? असे एक 8-10 पगडी आणून टाकायचं मोठ्या झाडाला? मोठ्या झाडानं. म्हणजे लहान आहे ह्याच्यासाठी मी 3-4 आणले आहे. आता रिंग तयार केली, बरं. त्याच्यानंतर पालापाचोळा टाकला, बरं मीठ टाकलं, बरं शेणखाती टाकली. बरोबर. आता काय करणार, हे पूर्ण ह्याची कामं संपली आहेत. आता काय करणार, ही आम्ही खोदलेली माती आहे बाहेर, ती आम्ही परत आतमध्ये त्याच्यावर लोटून घ्यायचं. लोटून म्हणजे घ्यायचं. त्याच्यावर लोटून घेतल्यामुळे त्याची ही कुजण्याची प्रक्रिया चालू होईल हां, आणि ते कुजल्यावर झाडांना त्याचं खत खत मिळेल. त्याच्यानंतर काय होणार, खत कुसून खाली गेल्यानंतर त्याला रिंग पण होणार, पाणी बाहेर नाही जाणार. त्याच्यामध्ये जमा होऊन राहील. हां, पाणी त्याच्यामध्येच राहणार, त्याच्यावर पाणी बाहेर नाही जाणार. बरं. तुम्ही आता जी खतं टाकली, तर पुढे आता वर्षभरामध्ये अजून काय खतं टाकायची? ह्याला अजून काय नाही, फक्त तुम्ही पाणी द्यायचं. म्हणजे एवढ्या खतावर आपल्या हां. झाडाचं उत्पन्न येतं. उत्पन्न किती येतं. नारळ निघू शकतील तेव्हा? नारळ हां, चालू तेव्हा होणार. किती म्हणजे नारळ वर्षाला मिळू शकतील? वर्षाला असं, म्हणजे मोठं झाड असलं, चांगलं मोठं झालं, झाड. हां चांगलं झालं, हां म्हणजे एक ह्याला हां. काय पेंडी असते, हो. एक पेंडीला 20-25-30 पर्यंत येईल. बरं. 20-25-30 एका पेंडीला 12 महिन्याला 12 पेंडी येतात, म्हणजे हां. 250-300 नारळ मिळू शकतात. मिळतो. बरं बरं. तुम्ही युरिया, SSP, MOP, DAP हे काही वापरत नाही. ते का नाही वापरत? म्हणजे काय आहे, आता आम्ही गव्हर्नमेंटची खतं टाकली, बरं ह्याच्यामध्ये गावंडळ असते, बरं तो मरतो. बरं
म्हणजे काय असते खत काय ते गव्हर्नमेंटचं खत असते ते chemical खतामुळे ते 15 दिवसाचे 20 दिवसाचे एवढंच असतं. आपण जे जीवाणू तयार होण्यासाठी जे काही केलं आहे त्याचं सगळं ते काही उपयोगाचं होत नाही आणि सगळे जीवाणू मरून जातात. त्या काळात म्हणजे हे असं सेंद्रिय प्रकाराने केलं तर चांगलं उत्पादन पण चांगलं येतं आणि रिझल्ट पण चांगला भेटणार. म्हणजे तुमचं असं म्हणणं की आपण ह्या पद्धतीने जर दरवर्षी झाडाला खतं दिली तर ही आता जी टाकली आहे जसं जसं आपण रिंग वाढवू तसं तसं जास्त प्रमाणात ती वाढवायची, पण एवढ्याच खतावर झाडाचं पोषण होऊ शकतो. चला मग आता आपण पुढची प्रक्रिया सुरू करू. आता ही माती आपण लोटून घेत आहोत. ही माती सगळी ओढून घेतल्यानंतर ती पायाने दाबून थोडी हे करून घ्यावी, म्हणजे थोडी जे हे बसतं. आता बघा चालताना हे असं वर खाली होतं, कारण काय त्याचं कारण काय आहे की त्याच्यामधला जो पालापाचोळा आहे तो एकदम स्पॉन्जसारखा दिसतो, त्यामुळे तो असं पाय चालताना ते वर खाली देतं. म्हणजे ह्या पद्धतीने केल्याने काय होतं की माती ही सैल राहते, मऊ राहते आणि मुळांच्या वाढीला त्याला चालना मिळते, जागा मिळते, ऑक्सिजन मिळतो. या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीनेमुळे खूप चांगल्या पद्धतीने होतात. आता हे झाड किती महिन्याचं आहे आणि त्याला किती महिन्यांनी अजून फळं लागतील? हे झाड आता 20 महिन्याचं आहे. बरं, हे झाड 20 महिन्याचे आहे आता. बरं, अजून 20 महिन्यानंतर त्याला उत्पन्न सुरू होणार. बरं, म्हणजे हा झाडाचा बुंधा आता चांगला दिसतोय. चांगला दिसला. बरं, म्हणजे अजून पुढच्या 20 महिन्यामध्ये ह्याचं उत्पन्न चालू होईल. एवढा मोठा होणार. बरं, म्हणजे साधारण 20 आणि 20 40 महिने म्हणजे 3.5 वर्षामध्ये उत्पादनावर येणार. बरं, म्हणजे महत्वाचं आहे की त्याचा बुंधा चांगला झाला पाहिजे. बुंधा चांगला झाला. बरं, आता ही आम्ही खाली माती बघा भरून घेतलेली आहे. आता हे कसं ह्याचा काय फायदा होईल तुम्ही सांगा. काय आहे आता आतमध्ये आम्ही पालापाचोळा टाकला आहे. बरं, तो कुसून खाली गेल्यानंतर बरं त्याला सराउंडली रिंग होणार. रिंग होणार म्हणजे ते खाली बसलं की ती रिंग होणार. बरं, रिंग झाल्यानंतर काय आहे आम्ही पाणी देतो. बरं, पाणी काय आहे बाहेर नाही जाणार. बरं, आतल्या आतच राहणार. आतल्या आतच राहणार. बरं, त्याचं खत आणि पाणी नारळालाच भेटणार. बरं, हे आता ह्याचं पाणी तुम्ही आता गरमीच्या पिरियडला किती दिवसांनी दिलं पाहिजे किंवा किती प्रमाणात दिलं पाहिजे? आपल्याकडे काय करतात आम्ही एक नारळ आहे. बरं, म्हणजे ह्याला काय आठवड्यातून 2दा पाणी द्यावं लागेल. बरं, साधारण किती द्यावं लागेल? पाणी म्हणजे काय पूर्ण रिंग भिजवून घ्यायचं. म्हणजे काय 3 दिवस गेल्यानंतर बरं नंतर एक वारात नाही दिलं तरी चालेल. म्हणजे बरं, समजलं. म्हणजे ओलावा ठेवला पाहिजे, ह्याच्याशी वापसा कंडिशन ठेवली पाहिजे. नारळाला कधीही स्ट्रेस येऊ द्यायचा नाही, वापसा कंडिशन नेहमी ठेवली पाहिजे. तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी दिलं पाहिजे. आता हे ह्याच्यामध्ये जी आपण रिंग केलेली आहे ह्याच्यामध्ये हे खाली बसलं जाणार आणि त्याच्यामध्ये पाणी धरून राहणार. विलासभाऊंनी सांगितलं की हे का म्हणजे बसल्याने काय होणार तर ते माती दबली जाईल, खड्डा होईल आणि त्याच्यामध्ये पाणी आपण जे सोडणार आठवड्यातून 2दा पाणी त्याला द्यायचं आणि त्यानंतर ते माती बसली की त्याच्यात ओलावा ठेवायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. तर एवढं तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता हा व्हिडिओ इकडेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नारळाच्या झाडाला लागवड कशी करायची ह्याचा मी एक व्हिडिओ बनवला होता. आता हे 1 वर्षांनी खतं कशी द्यायची हा दुसरा व्हिडिओ बनवला आहे आणि भविष्यातही अजून काही व्हिडिओ बनवत जाईन जेणेकरून तुमच्या झाडाला चांगलं उत्पन्न येईल. आमचं एक टार्गेट आहे, जी काही आम्ही तुम्हाला रोपं देतो ती त्यांनी साधारण 200, 250, 300 तरी नारळ कमीत कमी तुम्हाला मिळाले पाहिजेत. तर ते आम्ही प्रयत्न करतो की त्याने ज्यांना तुम्हाला चांगलं उत्पन्न येईल, 2 पैसे चांगले मिळतील, हा आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो. तर हा आता व्हिडिओ इकडेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.